नमस्कार, मी तुषाली पुंचे. आपण बघत आहात RNN न्यूज. नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यावर महिलेच्या शरीराच्या संवेदनशील अवयवांना चावल्याचा, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आणि तब्बल 1 वर्ष तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडित 29 वर्षीय विवाहित महिलेचा आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशनला एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 349/24 भारतीय न्याय संहिता 64(2)L 118(2) आणि 351(2) अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पंकज ऋषिसिंह खिच्ची नावाच्या इसमाविरुद्ध हा गुन्हा दाखल आहे. हा पाचपावलीचा राहणारा आहे. नाईक तलाव जवळ पाचपावली मनोज हॉटेलजवळ राहतो. हा याच्या विरुद्ध तक्रार आल्याने हा गुन्हा दाखल आहे. आरोपीला आम्ही शोधत आहोत. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक तपास झाल्यानंतर यात माहिती अधिक मिळू शकते. पीडित महिलेच्या तक्रारीमध्ये तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी आणि एक वेळेला तिला कोल्ड्रिंकमधनं काही औषध दिल्याची माहिती तिने FIR मध्ये नोंदवलेली आहे. त्याबाबत आरोपीला अटक केल्यानंतर आणि तपासामध्ये पुढे ती माहिती आम्ही व्हेरीफाय करून त्याप्रमाणे पुरावे गोळा करून आम्ही पुढची कारवाई करत आहोत. याच्या बाबतीत अजून फारशी माहिती आम्हाला मिळालेली नाही. हा पाचपावली हद्दीमध्ये राहणारा आहे, तर पण हा सामाजिक कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.